Audio Jungle. Audio Jungle. जय भीम. मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए. आज आपण बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. डॉक्टर सुरेश माने साहेबांनी 5 वर्षामध्ये जे काही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून कार्याचा आढावा प्रत्येक वर्षी तिथे देत असतात, तसंच यावर्षी देखील ते देणार आहेत. आणि ते बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून आज पंचवार्षिक अधिवेशनाची ती तयारी करत आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा, तालुका आणि खेडेगाव या खेडेगावापर्यंत जाऊन ते पोहोचत आहेत आणि नवयुवकांना तयार करत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या या कार्याचा आढावा. साहेब, जय भीम साहेब, आपल्या बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये. साहेब, आपण हे करत असताना मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की पंचवार्षिक जे काही तुमचं अधिवेशन आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचं, हे कशा पद्धतीने आणि कशा कोणत्या विषयाला धरून आणि कशा पद्धतीने तुम्ही सादर करणार आहात? एक तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आम्ही 9, 10, 11 ऑक्टोबर 2015ला मान्यवर कांशीराम साहेबांच्या स्मृतिदिनी नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क या मैदानामध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये त्याची स्थापना केली. अर्थात आपल्या महाराष्ट्रात काही राजकीय पक्ष कमी नाहीत, पक्षांची संख्या खूप आहे. त्यावेळेला अशा आणखी एका पक्षाची गरज काय, असा अनेकांना प्रश्न होता. गेल्या 5 वर्षामध्ये त्याची आम्ही समाधानकारक उत्तरं दिली, म्हणूनच आम्ही 5 वर्ष टिकलो. एक अत्यंत शिस्तबद्ध नियोजन, प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा संच आणि एक सुस्पष्ट कार्यक्रम, ज्याला मी नेहमी सातत्याने म्हणत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राजकीय पक्षाची कल्पना विस्तारानं मांडली होती, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रखरपणे मांडलं होतं की पक्षाला एक चांगला नेता असावा, एक चांगला कार्यक्रम असावा आणि एक चांगलं संघटन असावं. त्याच्याशिवाय कोणतंही राजकीय संघटन यशस्वी होत नाही. माझ्यासोबतच्या अनेक सहकार्याने पूर्वी बहुजन समाज पार्टीमध्ये अनेक वर्ष घालवली. मी स्वतः 30-35 वर्ष घालवली. पण जेव्हा बहुजन समाज पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम राहिला नाही आणि ग्रासरूटचा कार्यकर्ता आणि वरचा नेता यांचा काही जनसंपर्क राहिला नाही. शिवाय राज्यातल्या जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर कोणतं आंदोलन नाही, कोणता भूमिका नाही. अशा वेळेला आपलं उर्वरित आयुष्य व्यवस्थित राहिलेलं बर्बाद करून घेण्यापेक्षा एक नवीन इनिंग सुरू केलेली बरी, असा आम्ही तो सामुदायिक धोरणात्मक विचार केला. आणि त्या धोरणाचा भाग म्हणून मग बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा 9 ऑक्टोबर 2015ला नागपुरात विदर्भ भूमीमध्ये जन्म झाला. आता तेव्हापासून ते आम्ही 5 वर्ष आतापर्यंत पूर्ण केलेले आहे. मी म्हणालो की महाराष्ट्रात त्यावेळेला अनेक नेते होते, पक्ष होते, संघटना होते. अशा वेळेला एक नवीन पक्ष काढणं हे धाडसाचं होतं. त्यानंतर तो पक्ष चालवणं हे त्याच्यापेक्षा धाडसाचं होतं. पुन्हा त्या पक्षाला लोकमान्यता मिळवून घेणं तेही त्याच्यापेक्षा धाडसाचं होतं. पुन्हा अशा नव्या पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रमुख स्थानी आणणं हे त्याच्यापेक्षा आणखी खूप धाडसाचं होतं. मला वाटतं गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही या 4ही कसोट्या पूर्ण केल्या. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये BRSPला एक आयडेंटिटी, BRSPचं एक स्वतंत्र अस्तित्व आणि BRSPचे एक स्वतंत्र कार्यक्रम. मग आदिवासी विकासाच्या पेसा कायद्याच्या अंमलबजावणीपासून अगदी जुन्नरमधल्या भटक्या विमुक्तांची किंवा आदिवासींची भिल्लांची घरं बसवण्यापर्यंत असेल, किंवा भारतीय राज्यघटनेच्या सन्मान परिषदेपासून आरक्षणाच्या मुद्द्यापर्यंत असेल, किंवा शेतकरी मेळाव्यापासून ते अगदी या देशातल्या मोदी सरकारची जी काही भांडवलदारी समर्थन धोरणं आहे त्याच्या विरोधात भूमिका घेण्याची असेल. BRSP गेल्या 5 वर्षामध्ये अगदी आर्थिक धोरणापासून ते शेतकरी शेतमजुरापर्यंत आणि सुशिक्षित विद्यार्थी कर्मचाऱ्यापासून ते केंद्र सरकारच्या विविध भूमिकाबाबत भूमिका घ्यायला यशस्वी ठरले.
कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना आपला स्पष्ट अजेंडा सुद्धा मानता आला नाही. ही अनेक पक्षाची गोष्ट आहे, नावं घेण्याची गरज नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही अत्यंत प्रखर स्पष्ट भूमिका घेत एक बहुजन चळवळीचा आराखडा महाराष्ट्रापुरता होण्याचा आम्ही फिक्स केला. या दरम्यान पार्टी गुजरातमध्ये देखील सुरू झाली आणि या 5 वर्षाचा प्रवास केल्यानंतर मी त्याला एका वाक्यात असं म्हणतो की गेली 5 वर्ष ही आमची संघर्षाची होती, अस्तित्वाची होती आणि लोकमान्यतेची होती. तो आम्ही टप्पा पूर्ण केलेला आहे. पुढच्या 5 वर्षाचा जो टप्पा आहे तो आणखीन तीव्र संघर्ष आणि सत्तेतील भागीदारी, तेही आपल्या पक्ष संघटनेच्या ताकदीच्या आधारावर. आणि त्यासाठी लगेच मी आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपासून सबंध महाराष्ट्रभर 40 ते 50 दिवसाची जनसंघर्ष यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी सबंध महाराष्ट्रभर दौरे सुरू आहे. आणि मग त्याचा एक अंतिम टप्पा म्हणून मग पक्षाला 5 वर्ष पूर्ण झाली म्हणून 3 दिवसाचं भव्य अगदी प्रचंड ताकदीचं अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेणार आहोत आणि पुढील 5 वर्षाच्या कार्यक्रमाची वाटचाल करणार आहोत. ठीक आहे सर, तुम्ही हे जे सांगितले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की संघर्ष यात्रा हा संघर्ष जो आहे हा संघर्ष फार मोठा संघर्ष आहे. कांशीराम साहेबांनी जो संघर्ष शिकवला महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लोकांना, कांशीराम साहेबांनी एक उमेद निर्माण केली होती की होऊ शकत आहे, ही जी काही क्रांतीची लहर आहे ही होऊ शकत, ही लहर पैदा केली. आणि कांशीराम साहेबांच्या नंतर आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अनेक भारतातल्या अनेक राज्यामध्ये ती लहर तुम्ही स्वतः त्या लहरीमध्ये सहभागी झालात आणि त्याचं सहकार्य त्या विषयाला धरून तुम्ही खूप काही काम केलेलं आहे. मला काय म्हणायचं की ही जी संघर्ष यात्रा जी आहे, ही संघर्ष यात्रा ही कुणासाठी संघर्ष यात्रा आहे? या संघर्ष यात्रेचा काय उद्देश काय आहे? तुम्ही हे कशा पद्धतीने संघर्ष यात्रा करणार आहात? ज्या कांशीरामजीचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची संघटन चळवळ राजकारण उभं करताना सत्तेची 2 सूत्र सांगितली. एक तर सत्ता कशासाठी, ते बाबासाहेबांच्या धोरणानुसार आणि शेवटी ते गुरुकिल्ले आहे आणि गुरुकिल्ले हातात असल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. हे नेकेड ट्रूथ महात्मा फुले यांच्यापासून बाबासाहेबांच्या पासून कांशीरामजी यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं. मात्र सत्ता येईल कशी याचं दिग्दर्शन कांशीरामजींनी अत्यंत शिस्तबद्धपणे केलं आणि त्यातला एक त्यांनी गुरुमंत्र दिला, तो म्हणजे सत्ता ही संघर्षात. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये सत्ता ही मागून येते. मागून म्हणजे मागून दुसऱ्याकडे मला हे द्या हे द्या अशी जी भूमिका आहे त्याच्या नेमकी विरोधातली कांशीरामजीची भूमिका आहे की सत्ता ही संघर्षात. आणि म्हणून BRSPचा संघर्ष हा मी आत्मा म्हणणार नाही, पण तो केंद्रबिंदू आहे. कारण इतर संघटनांनी जर संघर्ष त्या ताकदीने केला असता, एक रचनात्मक संघर्ष केला असता, तर आम्हाला BRSP सुद्धा काढण्याची गरज नव्हती, आम्ही त्याच्यातही असतो. परंतु तसा अभाव असल्यामुळं आणि संघर्ष हा केंद्रभूत नसल्यामुळं आम्ही ही व्यापक भूमिका घेतली आणि संघर्षातूनच सत्ता निर्माण होते आणि त्या सत्तेतून मग स्वाभिमान निर्माण होतो. एक सत्य आहे, एक सूत्र आहे. त्या सूत्राचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. जे शिकलो आम्ही कांशीरामजीकडून किंवा त्यांच्याकडून जे काही ट्रेनिंग घेतलं ते महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक लोकांनी ऐकलं घेतलं, पण त्याचा पाठपुरावा करणं खूप कमी लोकांना जमतं. पण मी मात्र जाणीवपूर्वक तो प्रयत्न सोडला नाही. चढ उतार येतात आयुष्यात, अनेक असतात, राजकीय संघटनेत असतात, त्याची पर्वा न करता हा जो संघर्षाचा मार्ग आहे तो आम्ही सातत्याने घेतलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणाला की ही जनसंघर्ष यात्रा आहे, तर आम्ही विशिष्ट एक 12 मुद्दे काढलेले आहेत आणि त्या मुद्द्याच्या आधारावर जनसंघर्ष म्हणजे काय, तर जनसंघर्षाला पहिल्यांदा जनमत तयार करणं आणि त्या जनमताच्या आधारावरती आपल्या पक्षाला व्यापक जनसमर्थन मिळवणं आणि त्या व्यापक जनसमर्थनातून सत्तेकडे वाटचाल करणं, ही त्याची एक प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेसचा भाग म्हणून महाराष्ट्रातील सरकार असो, आम्ही जरी त्या महाआघाडीतल्या सरकारमध्ये घटक पक्ष असो किंवा केंद्रातील मोदीचं सरकार असो, पण जनतेच्या प्रश्नावरती तेवढीच अत्यंत स्पष्ट भूमिका घेणं, एक पक्षप्रमुख म्हणून, एक पक्ष संघटना म्हणून आणि एक फुले शाहू आंबेडकरी बहुजन राजकारणाचा भाग म्हणून, मग मुद्दा शेतकऱ्याचा असेल, मुद्दा विद्यार्थ्याचा असेल, मुद्दा मुस्लिमांच्या आरक्षणाचा असेल,
मुद्दा आदिवासींच्या हक्काचा असेल, हे मुद्दे तुम्ही घेतल्याशिवाय पुण्याची मुंबईकडे संघर्ष व्यापक होत नाही आणि तुमचा संघर्ष व्यापक असल्याशिवाय तुम्हाला व्यापक जनाधार होत नाही आणि व्यापक जनाधार असल्याशिवाय तुमचं व्यापक राजकारण होत नाही. या अनुषंगानं टप्प्याटप्प्यानं आम्ही सत्तेच्या भागीदारीकडे वाटचाल कशी करायची याची सुरुवातच या जनसंघर्ष यात्रेमधून करत आहोत. ठीक आहे सर, मला आणखी काय म्हणतो मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या पद्धतीनं ही प्रभुत्व निर्माण केलं आहे. आज मुद्दा आहे की मराठा आरक्षणाचा. या मराठा आरक्षणामध्ये तुमचं काय विषय आहे तुमचा? एक आहे की सध्या महाराष्ट्रातलं बहुतेक सगळं जे काही राजकारण आहे ते मराठा आरक्षणाभोवती फिरत आहे. एक लक्षात घ्या की मराठा आरक्षण निसारघाई पद्धतीनं पूर्वीच्या BJP सरकारनं गायकवाड आयोगाचा वापर करून लागू केलं. मुंबई उच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींनी सुद्धा फैसला देताना बाकीचे पूर्वीचे सगळे फैसले बाजूला सोडून त्याला मान्यता दिली. त्यामुळे त्याच्यात अनेक त्रुटी राहिल्या, चुका घडल्या. त्या नेमक्या चुका सर्वोच्च न्यायालयानं ओळखल्या आणि मराठा आरक्षणाला स्टे दिला. स्टे देताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं गायकवाड कमिशनवरती पण प्रश्न उभे केले आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जो दिलेला निकाल आहे त्याच्यावरती देखील प्रश्न निर्माण केले. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलेलं आहे की ज्या आयोगाचा उपयोग करून आरक्षण दिलं गेलं तो आयोगही चुकीचा आणि ज्या पद्धतीनं घटनात्मक आरक्षणाची मांडणी करण्याचं, इंटरप्रिटेशन करण्याचं काम मुंबई उच्च न्यायालयाने केलं त्याच्यात देखील त्रुटी आहेत. म्हणून त्याला लगेच पहिल्या सर्वोच्च न्यायालयानं स्टे दिला. आता एक लक्षात घ्या, मराठा आरक्षण मिळेल की नाही याची चर्चा होणं गरजेचं आहे, त्याची धाडसाने करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील अनेक लोक याची चर्चा भीत करतात, विनाकारण एखाद्याला दुखवायला नको. मला वाटतं मागेच एखाद्या माजी न्यायमूर्तींनी सांगितलं होतं की मराठा आरक्षण ही घटनेच्या चौकटीत बसतच नाही. कारण मराठा महाराष्ट्रातला वर्ग जो आहे तो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग नाही. हा जो वर्ग आहे तो सामाजिकदृष्ट्या दबंग वर्ग आहे आणि सामाजिकदृष्ट्या दबंग असलेल्या या वर्गाला जर आरक्षण दिलं तर उद्या गुजरातमधला पटेल आहे, राजस्थानमधला गुजर आहे, हरियाणामधला नाथ आहे. या वर्गांना अगोदरच सर्वोच्च न्यायालयानं आणि देशातल्या उच्च न्यायालयाने, मग गुजरातचा हायकोर्ट असेल, राजस्थानचा हायकोर्ट असेल, यांनी ऑलरेडी रिझर्वेशन नाकारलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. अजून महाराष्ट्रातील अनेक मंडळी हा मुद्दा लक्षातच घेत नाहीत. सर्वोच्च न्यायालय जेव्हा निकाल देईल तेव्हा देशाचा विचार करेल, ते काही महाराष्ट्राचा विचार करतं का? दुसरी गोष्ट कायदेशीर चौकट, निकषांची चौकट, याच्यात सर्वोच्च न्यायालय थोडीच तडतोड करेल का? त्यामुळं कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण टिकणं हे कठीण आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आपण वाटचाल करूया, वाट पाहूया. पण माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून कायद्याच्या कसोटीवरती मराठा आरक्षणाला मान्यता मिळणं तेवढं सोपं नाही. कारण याच्यामुळं आंध्रामधला कापू असेल, हरियाणामधला जाट असेल, राजस्थानमधला गुजर असेल, गुजरातमधला पटेल असेल, यांचे देखील आरक्षणाचे प्रश्न निर्माण होतील आणि दबंग वर्गाला आरक्षण द्यायची भूमिका ही राज्यघटनात्मक नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालय याच्यावरती गंभीरपणे विचार करून एक चांगला निर्णय देईल. हे आहेत डॉक्टर सुरेश माने. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जय भीम, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. आज आपण पंचवार्षिक अधिवेशन, संघर्ष यात्रा, मराठा आरक्षण या विषयावरती डॉक्टर सुरेश माने साहेबांबरोबर आपण चर्चा केली आहे. ही चर्चा आपण अशीच पुढे चालवत ठेवणार आहोत. साहेब, जेव्हा आपण हे राजकारणामध्ये आपण कार्यरत आहात, या राजकारणामध्ये कार्यरत असताना गेल्या वर्षी ईव्हीएम जो काही मशीनचा जो काही घोटाळा आहे, या ईव्हीएमच्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. तर या ईव्हीएमच्या माध्यमातून गेल्या वर्षी जो काही तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये आंदोलन केले होते, तर हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आता लॉकडाऊनमुळे बंद झालं होतं. पण आता पुढे तुम्ही याच्याविषयी काय करणार आहात?
मी मगाशीच म्हटलं की बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने गेल्या 5 वर्षामध्ये अनेक ज्वलंत विषयाला धरून आंदोलनं केली, संघर्ष केले. त्यातला एक भाग होता की EVMचा वापर. एकतर EVM मशीनचा वापर जगातल्या बहुतेक राष्ट्रामध्ये नाही. प्रगत राष्ट्र असून सुद्धा मशीनचा वापर करत नाही. नुकतीच अमेरिकेतली निवडणूक झाली आता राष्ट्राध्यक्षांची, तिथेही EVMचा उपयोग नाही. म्हणजे युरोपातल्या अनेक देशांमध्ये EVM वापरलं जात नाही. कारण EVMच्या पद्धतीबद्दल अनेक देशांनी संशय निर्माण केले आणि त्याच्या 100% करेक्टनेसबद्दल, बरोबरपणाबद्दल शंका व्यक्त केल्यानं EVMचा वापर भारतात देखील करू नये अशा पद्धतीची लोकमान्य झाली. आपल्या देशात 1984ला पहिल्यांदा केरळमधल्या बाय इलेक्शनमध्ये या EVM मशीनचा वापर केला आणि त्याच्यानंतर 1989 नंतर मोठ्या प्रमाणात EVM वापरण्यात आले. EVM पूर्वी काँग्रेसच्याही कालखंडात होती, आता BJPच्याही कालखंडात आहे. परंतु BJPच्या कालखंडामध्ये EVMचा फार मोठा गैरवापर हे अनेक प्रकरणामध्ये दिसून आला. ज्या वेळेला मशीन चेक करण्यात आल्या त्यावेळेला कोणतंही बटन दाबलं तरी वोट त्या कमळाकडे जात होतं. हे अनेक जिल्हा कलेक्टरच्या अहवालामध्ये आलेलं आहे. याच्यावरती अनेक तपासण्या झाल्या, प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला. मग सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती VVPAT अशा प्रकारची एक थोडीफार सुधारणा केली. तरी EVM मशीनवरचा घोळ हा अजूनही चालूच आहे. पण मी आमच्या कार्यकर्त्यांना किंवा सगळ्यांना लोकांना सुद्धा, तुम्ही असं निवडणूक पद्धतीत घोटाळा होतो म्हणून डिमोरलाइज होण्याची गरज नाही. कारण EVMच्या अगोदर देखील अनेक ठिकाणी घोटाळे होतच होते. बूथ लुटले जात होते, बूथ कॅप्चरिंग होत होतं, वोटरचे वोटिंग अगोदर टाकले जात होते. हे अनेक ठिकाणी पूर्वी होत होतं. याचा अर्थ आपण ते मान्य करावं असं नाही. परंतु यंत्रणा फुलप्रूफ झाली पाहिजे आणि जर लोकांचा विश्वास EVMमध्ये नाही तर पुन्हा आपण बॅलॉट पेपरकडे वळायला पाहिजे. हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण म्हणून राज्यकर्त्या वर्गाने देखील स्वीकारलं पाहिजे. आपल्या देशाची एक अडचण आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आणि एकूण मतदारसंख्या आणि आपल्या देशातले मतदारसंघ, म्हणजे आपल्या देशातला लोकसभेचा मतदारसंघ हा ऑन ॲन ॲव्हरेज 20 लाखाच्या वरती आहे. परदेशात असं कुठे नाही. त्यांचे 3-4 लाखापेक्षा जास्त मतदार नसतो. त्यामुळे आपल्याकडे या मतप्रक्रियेच्या वोटिंग काउंटिंगला जो वेळ लागत होता त्याच्यावरती मात करणं गरजेचं होतं. मात केलेली आहे, पण त्याच्या ठिकाणी 100% जर विश्वासार्हता निर्माण केली तर आपल्या लोकशाहीला आणखीन एक बळकटी निर्माण होऊ शकते. त्यामुळे जनमानसाचा जो संशय आहे, तो संशय निर्माण आहे, तो दूर केला पाहिजे आणि ही जबाबदारी भारत सरकार आणि निवडणूक आयोगाची आहे, न्यायपालिकेची आहे. पण EVM आहे म्हणून आम्हाला निवडणुका जिंकता येत नाही असं जो कुणी काही कांगावा करत आहे त्यांच्या म्हणण्याला मी अजिबात समर्थन देत नाही. ज्यांना ग्रामपंचायती निवडणुका जिंकता येत नाही, ज्या ठिकाणी EVM मशीन नाही, उदाहरणार्थ पदवीधर मतदारसंघ आहे, तिथे EVM कुठे आहे, पण त्या मतदारसंघ तुम्हाला जिंकायला काय हवं? म्हणून ज्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मतदारसंघ बांधले नाहीत, मतदार बांधले नाहीत आणि निवडणूक जिंकणारी स्पर्धात्मक यंत्रणा उभी केली नाही, त्यांनी त्याचं सगळ्यांचं खापर EVM वरती फोडणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे आपली तयारी किती, आणि जर आपल्याला वाटतं EVMचा गैरवापर होतो, मोदी सरकार करते, BJP करते, तर आपण आपली तयारी त्याच्यापेक्षा दुप्पट करावी हा त्याच्यावरचा मार्ग आहे. बरोबर आहे सर. आणखी एक जसं तुम्ही EVMच्या विषयी गेल्या वर्षी तुम्ही आंदोलन छेडलं होतं, त्याच पद्धतीनं तुम्ही CAA आणि NPRच्या संदर्भामध्ये पण फार मोठं आंदोलन केलं होतं. NRCच्या संदर्भामध्ये पण तुम्ही आंदोलन केलं होतं. आता पुढे त्याचं काय करणार पुढे? आता ॲक्च्युली CAA आणि NRC हा मुद्दा संपलेला नाही आपल्या देशामध्ये. हा मुद्दा COVID-19 मागे पडलेला आहे. जे CAA आणि NRCचा मुद्दा प्रारंभ झाला तो उत्तरेतील पूर्वोत्तर राज्याकडून, विशेषतः आसाम आणि बंगालच्या पार्श्वभूमीवर, आणि त्याची मोठी सुरुवात मग सुप्रीम कोर्टाचे जे माजी चीफ जस्टिस होते गोगोई, त्यांनी एक फैसला दिला आणि CAAची प्रक्रिया पहिल्यांदा आसाममध्ये सुरू केली.
पण हा मूळ अजेंडा बीजेपीचा आहे, हा मूळ अजेंडा संघाचा आहे. आता ज्या आसाममध्येही CAE NRC प्रक्रिया राबवायचं सुरू केलं, CAA वेगळा आहे, NRC वेगळा आहे. तर NRC प्रक्रिया राबवायचा जो आसाममध्ये प्रयत्न केला तर जवळजवळ 19 लाख लोक त्या प्रक्रियेतून बाजूला पडले. मग ते भारतीय नाहीत का हा प्रश्न उभा राहिला. त्यामुळं आसाममध्ये BJPचं सरकार आहे, BJPच्या मुख्यमंत्र्यांनीच NRCला आसाममध्ये विरोध केलेला आहे. ही बाब लक्षात घेणे गरजेचं आहे. आसाममधली अजून NRCची प्रक्रिया फायनल झालेली नाही. CAA हा जो नवीन कायदा आणला केंद्रातील BJP सरकारनं, की जी काही आजूबाजूचे आपल्या मुस्लिम राष्ट्र आहेत, अफगाणिस्तान आहे, बांगलादेश आणि पाकिस्तान आहे, या तिन्ही देशातले जे तिथल्या मुस्लिम राज्यकर्त्याला कंटाळून जे हिंदू आहेत त्यांना भारतात यायचं आहे, अशांना त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग या CAA कायद्यातून त्यांनी दिलेला आहे. पण त्या ठिकाणी मात्र मुस्लिमांना वगळण्यात आलेला आहे. अर्थात CAAच्या संबंधानं त्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पडून आहे. त्यामुळे तो फैसला, अंतिम फैसला होणे बाकी आहे. NRCला देखील अनेक आव्हानं दिलेली आहेत. पण ॲज अ पार्टी म्हणून BRSP म्हणून आमच्या जनसंघर्ष यात्रेतला तो एक प्रमुख मुद्दा आहे. कारण CAA आणि NRC या माध्यमातून संघ परिवार आणि BJP देशात ध्रुवीकरण करणार आहे, याच्यामध्ये विभाजन करणार आहे. कदाचित जर मुस्लिम लीगच्या माध्यमातून एकत्रित भारताची स्वातंत्र्यापूर्वी हानी व्हायला कोण जबाबदार असेल तर अनेक लोक मुस्लिम लीगला जबाबदार धरतात, जिन्नाला जबाबदार धरतात. इथून पुढे जर भारताचं काही बरं वाईट झालं तर त्याची मुळं ही NRC आणि CAA मध्ये असतील आणि त्याचं खापर मात्र RSS आणि BJPच्या डोक्यावर फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही विभाजनवादी, ही ध्रुवीकरणाची भूमिका ही देशाच्या हिताची नाही. म्हणूनच तर देशभर त्याला मोठा पाठिंबा मिळतो. म्हणजे BJPच्या राज्यात सुद्धा BJPला हे राबवणं कठीण आहे. पण RSS आणि BJP हे त्यांच्या अजेंड्यावरती ठाम आहे. त्यामुळे या विषयावरती देशामध्ये एक मोठा संघर्ष भविष्यात उभा राहील हे मात्र नक्की. आणि आणखी एक असा प्रश्न आहे सर की या लॉकडाऊनमुळे सगळी काही प्रक्रिया ठप्प झाली होती. आता लॉकडाऊन समाप्त होत आहे, त्या समाप्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. पण ही समाप्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये असतानाच महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देवाधर्मांना विरोध केला होता. पण त्यांच्याच वंशज जे काही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत, ह्या लॉकडाऊन संपतोय न संपतोय तर त्यांनी मंदिर खोले करा म्हणून आंदोलन उभा केलं होतं. तर त्यांनी जो काय आंदोलन मंदिरं खुले करा यासाठी जे काही आंदोलन उभा केलं, तसं आपण काय करणार आहोत? एकतर या लॉकडाऊनमध्ये जनतेचे जीवन मरणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रोजगाराचा प्रश्न प्रलंबित आहे, मेडिकल फॅसिलिटीचा प्रश्न प्रलंबित आहे, जे डेली वेजेस आहेत त्यांना रोजच्या 2 वेळेचा जेवणाचा प्रश्न प्रलंबित आहे, शाळा कॉलेजेस विद्यापीठं बंद आहेत. पहिल्यांदा याचा शहाण्या माणसाने विचार करा. मंदिराने प्रश्न सुटत असते तर लॉकडाऊनमध्ये मंदिरं बंद करण्याची काय गरज होती? मंदिरामध्ये जर एवढी ताकद आहे तर मंदिरं सुद्धा बंद करण्याची काय गरज होती? देवात तेवढं सामर्थ्य असायला हवं ना. पण ते देवात सामर्थ्य नाही, त्या मंदिराला सुद्धा संरक्षण हे माणसाला द्यावं. संरक्षण कोण देतं? माणसं देतं. त्यावरनं अनेक लोकांना यामुळं कळून चुकलं की कोरोनासारख्या महामारीच्या कालखंडामध्ये तुम्हाला वैज्ञानिक भूमिकेशिवाय मार्ग नाही. अशा वेळेला अंधश्रद्धा, जुन्या समजुती, रूढी परंपरा याचं खोल लोकांच्या डोक्यामध्ये भरवणं हा थिल्लरपणा आहे. हा गांभीर्य राजकारणाचा भाग नाही. कोविड-19चे काय परिणाम होतील, संसर्गजन्य रोग आहेत त्याचे काय परिणाम होतील तो वेगळा मुद्दा. नुसतं सबंग लोकप्रियतेपोटी, लोकभावनेवरती स्वार होणारं स्वस्त पद्धतीचं राजकारण करणं हे प्रकाश आंबेडकरांची पद्धत आहे. आणि प्रकाश आंबेडकर धरसोड प्रवृत्तीचे राजकारणी आहेत. एक मुद्दा घेतातच सोडतात, घेतातच सोडतात. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांच्या मुद्द्याकडं मी फारसं लक्ष देत नाही. दुसरा मुद्दा की एकटे प्रकाश आंबेडकर नाही तर योगायोगाने प्रकाश आंबेडकरचं आणि BJPचं या मुद्द्यावरती एकमत आहे. म्हणजे BJP सुद्धा मंदिरं खोलो आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा मंदिरं खोलो याच भूमिकेवरती लोक एकत्र येतात. दुर्दैवाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा बऱ्याच वेळा
BJPची भूमिका आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही एकत्र मिळती जुळती येते. मग ते विधानसभेचं इलेक्शन असो, लोकसभेचं इलेक्शन असो, किंवा आता मंदिर खोलण्याच्या प्रश्नावरती असो. वाईट वाटतं बोलायला, कारण शेवटी ते आंबेडकरांचे, बाबासाहेबांचे नातू आहेत. पण त्यांच्या भूमिका ह्या बऱ्याच वेळा भरकटलेल्या असतात आणि त्यामुळंच नाव आंबेडकर असताना सुद्धा त्यांना आजपर्यंत ना देशाचं नेतृत्व करता आलं, ना महाराष्ट्राचं 100% नेतृत्व करता आलं. हे त्याचा देखील त्यांनी देखील गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील विचार. हे आहेत डॉक्टर सुरेश माने साहेब. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र. आपण डॉक्टर सुरेश माने साहेबाबरोबर चर्चा करत आहोत. चर्चा करत असताना साहेब, मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण महाराष्ट्रातल्या सरकारबरोबर तुम्ही एक घटक आहात. या घटक असताना तुम्ही काही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या संदर्भामध्ये तुम्ही काही प्रश्न त्यांना विचारले होते. त्या संदर्भामध्ये सरकारकडून तुमचा काय रिझल्ट येतोय? एकतर निवडणुकीच्या अगोदर DRSPची ही भूमिका होती की देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने BJP सत्तेत होती किंवा केंद्रात आहे आणि ज्या पद्धतीनं ते देशविरोधी, बहुजन समाजविरोधी, शेतकरी, विद्यार्थी यांच्या विरोधात जी धोरणं राबवत आहे ती धोरणं थांबवायची असतील तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत BJPला रोखलं पाहिजे. ही व्यापक भूमिका घेऊन ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीला आम्ही आयुष्यभर सातत्याने विरोध केला, पण या विषयासाठी आम्ही त्यांच्याशी संगनमत करून एक महाविकास आघाडी निवडणूकपूर्व आम्ही स्थापन केली. त्याच्यामध्ये DRSP सुद्धा एक प्रमुख पक्ष आहे. CPI आहे, CPM आहे, शेतकरी कामगार आहे, बाकीचे आहे. आणि मग एकत्र येण्यापूर्वी हा एक अजेंडा होता की BJPला सत्तेत येऊ देता कामा नये. मला वाटतं तो एक अजेंडा महाराष्ट्रामध्ये देखील पूर्ण केला आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील BJP नेते फडफडत आहेत किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांच्या पक्षाचे अनेक नेते असो, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात तडफडत आहेत त्याच्यावरून महाराष्ट्रातील सत्ता BJPची जाणं हे BJPला किती लागलेलं आहे हे वारंवार स्पष्ट होतं. त्यामुळे एका अर्थाने त्यात आपण सफल झालो. दुसरं जे आहे की जेव्हा मी महाआघाडीमध्ये हा प्रवेश केला तेव्हा काही धोरणात्मक भूमिका घेऊन त्या महाआघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आलो. त्याला मान्यता घेऊन मग आपण मुद्द्याच्या आधारावरती राजकारण करतो. उदाहरणार्थ की आरक्षणाची भूमिका समर्थपणे राबवली पाहिजे. मग रिझर्वेशन इन प्रमोशनचा मुद्दा महाराष्ट्रात प्रलंबित आहे. आता सरकारने कारवाई करावी म्हणून गेल्याच आठवड्यामध्ये त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. किंवा महाराष्ट्रामधला जो काही BJPच्या माध्यमातून एक दलित, आदिवासी, अन्याय अत्याचाराचा भाग असेल त्याला कुठंतरी कंट्रोलिंग व्हायला पाहिजे. किंवा महाराष्ट्रातील जी काही जनकल्याणाच्या योजना असतील त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काही धोरणात्मक बाबी आहेत. उदाहरणार्थ समजा शेतकऱ्याबाबत काय धोरणं घ्यावी, औद्योगिक विकासाबाबत काय धोरणं घ्यावी, पर्यावरणवादी बाबत काय धोरणं घ्यावी, अशा पद्धतीचे एक व्यापक रचनात्मक पद्धतीचे मुद्दे घेऊन आम्ही या महाआघाडीचा घटक पक्ष झालो. आणि आता उदाहरणार्थ त्यावेळेला पूर्वी BJPच्या सरकारमध्ये ते एक नोकरीचं महापोर्टल होतं आणि त्या माध्यमातून नोकरीची गडबडी व्हायची. ते आम्ही महाआघाडी आल्यावर लगेच ते महापोर्टल लगेच बंद केलं. कारशेडचा मुद्दा मुंबईतला माहीत आहे, मेट्रोचा तोही गाजत होता, तो माहीत आहे. किंवा कोकणामधल्या नाणार प्रकल्पाचा मुद्दा असो, म्हणजे तिथल्याही लोकांची ती भूमिका होती. पण याच पद्धतीनं अनेक BJPच्या भूमिका, म्हणजे वन हक्काचे पट्टे आदिवासीला किती दिवसात द्यावे, तर BJPच्या कालखंडात खूप उशीर लागला. आता या सरकारनं 3 महिन्यात पट्टे द्यायचं ठरवलेलं आहे. याचा अर्थ हे सरकार काय पूर्ण काम करत नाही मी असं म्हणत नाही, कारण एका वर्षामध्ये 9-10 महिने त्यांची कोविडमध्येच गेलेले आहेत. आणि कोविडमध्ये गेल्यामुळे रेव्हेन्यूच्या बाबतीत राज्य सरकारसुद्धा बिकाट झालेलं आहे. शिवाय केंद्रानं त्यांचा GST अजून अडवून ठेवलेला आहे, तोही अनेक हजारो करोड रुपयाचा आहे. अशा वेळेला पहिल्यांदा BJP मुक्त महाराष्ट्र करणं हे सगळ्यात मोठे यश आहे. उरलेली 4 वर्ष आहेत, सरकार चांगलं काम करेल आणि जेव्हा जेव्हा चुकेल तेव्हा आपण त्याची नकेल धरली पाहिजे. कारण आम्ही सरकारमध्ये आहोत म्हणून सरकार जेव्हा चुकेल तेव्हा आम्ही काही शांत बसणारे लोक नाही. कारण संघर्ष आमचा DNA आहे आणि त्यामुळं सरकार जेव्हा चुकेल
तेव्हा सरकारमधल्या लोकांचे आम्ही कान ओढल्याशिवाय राहणार. बरोबर आहे, तुम्ही आता बोललात ती खरी गोष्ट आहे. पण हे करत असताना तुम्ही पाठीमागं एका कार्यक्रमात म्हटलं होतं की या सरकारला मित्रपक्षाचा थोडासा विसर पडला आहे. काय गोंधळ होतोय का? काय झालंय की ही महाआघाडी आहे ही जवळजवळ 12-13 पक्षाची आहे. पण याच्यामध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, सेना, BJP आणि सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आणि हे 3 पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं संख्याबळ जे विधानसभेत आहे ते बहुमताच्या आघाडीच्या पलीकडे आहे. त्यामुळे त्यांना इतर पक्षाची जवळजवळ फारशी काही गरज नाही असे समीकरण झालं. त्यामुळे या सरकारला त्याची आठवण करून देणं गरजेचं आहे की तुम्ही महाआघाडी म्हणून आलेला आहात, चालत आहात ते महाआघाडी म्हणून. तेव्हा इतरही महाआघाडीतल्या घटक पक्षाचा विसर पडू देऊ नका. मग कामगारांचे प्रश्न असतील, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, SC STचं रिझर्वेशन राबवण्याचा प्रश्न असेल, विकास निधी वाटपाचा प्रश्न असेल, अगदी जिल्हा नियोजन समितीच्या मध्ये अनेक राजकीय पक्षांचा सहभाग असेल, तर अगदी ग्रामपंचायत ते महाराष्ट्र स्टेट अनेक बॉडीवरती गव्हर्नन्स प्रोसेस असते. यामध्ये महाआघाडीतल्या सर्व घटक पक्षांना त्यांनी योग्य न्याय दिला पाहिजे. आणि म्हणूनच ते मी सुनवायचं काम केलेलं आहे की महाआघाडीतल्या 3 प्रमुख पक्षांना इतर घटक पक्षाचा विसर पडता कामा नये. आत्तापर्यंत जर घडलं असेल तर आपण कोविड आहे म्हणून समजून सोडून देऊ, पण पुढच्या काळात या 3 पक्षांनी प्रमुख पक्षांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने गेल्याच आठवड्यामध्ये आमची इतर घटक पक्षाची एक बैठक झालेली आहे, नुकतीच बैठक झालेली आहे की आता पदवीधर संघाच्या निवडणुका आहे. मग महाआघाडीने लगेच त्वरित सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे. आणि जर विश्वासात घेत नसतील तर आम्ही आमचे पक्ष काही बंद करणार आहोत का? आम्ही आमच्या भूमिका घेऊ. त्यामुळे म्हटलं की अनेक दुसऱ्या पक्षांची एक बैठक झालेली आहे, एक बैठक पुढच्या आठवड्यामध्ये आहे. त्यामुळे इतर पक्षसुद्धा हे असं फील करतात की हे 3च पक्ष म्हणजे महाआघाडी नाही, महाआघाडी म्हणजे 12-13 पक्ष आहे. हीच बाब या 3 पक्षांनी लक्षात घ्यायला हवी, त्याची दखल घ्यायला हवी. आणि ते थोडे विसरले असतील तर त्यांना सांगायला हवं. आणि तीच भूमिका मी BRSPच्या माध्यमातून. छान गोष्ट आहे सर. पण आणखी एक गोष्ट मला आश्चर्य वाटतं सर की महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टी आहे, आणखी दलितांच्या चळवळीच्या बरेच काही राजकीय पक्ष आहेत, परंतु BRSPच अशी आहे की सगळ्या विषयावरती ते आंदोलन करते आहे. याच आंदोलन करत असताना तुम्ही शेतकरी लवादाचा प्रश्न देखील तुम्ही महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या पद्धतीने गाजवलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना काय सांगाल? नुकतीच केंद्राने बघा 3 शेतकरी कायदे केले आणि त्याच्यानंतर पंजाब राज्यानं आणि राजस्थान आणि मला वाटतं आणखी कुठल्या तरी राज्यानं कायदे केले. BRSP जेव्हा बनली तेव्हापासून आम्ही सुरुवातीपासून मुद्दा मांडतो. त्याच्यासाठी मी विशेष करून 3 शेतकरी शेतमजूर मेळावे, एक विदर्भात, एक मराठवाड्यात आणि एक पश्चिम महाराष्ट्रात आयोजित केले. आणि त्याच्यातही मी भूमिका मांडली होती की शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया असली पाहिजे. त्याला मी किसान कोर्ट म्हटलं किंवा ॲग्रिकल्चर ट्रायब्युनल म्हटलं, शेतकरी लवाद. शेतकरी लवाद आधी देशामध्ये कुठे नाही. बघा एन्व्हायरमेंटल कोर्ट आले, पूर्वी एन्व्हायरमेंटल कोर्ट नव्हते, आज आहे. इन्कम टॅक्स ट्रायब्युनल इन्कम टॅक्ससाठी आहे, सेल टॅक्स ट्रायब्युनल सेल टॅक्ससाठी आहे. मग शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव जर सरकारनं दिला नाही तर शेतकऱ्यानं जायचं कुठं जायचं आणि त्याला न्याय मागायचा. तर शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी एक यंत्रणा अस्तित्वात असली पाहिजे. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 323 मध्ये ही तरतूद आहे की अशा प्रकारची ट्रायब्युनल निर्माण करता येतात. तर BRSPची ही भूमिका आहे की शेतकऱ्याला अवकाळी पावसाने त्याचं नुकसान झालं आणि सरकारनं आश्वासन दिलं पण दिलं नाही तर मग त्याने जायचं कुठं? सरकारनं मिनिमम सपोर्ट प्राईस ठरवली, ज्याला आपण किमान दरवाढ म्हणतो, ती ठरवली पण त्याला शेतकऱ्यानं दिली नाही तर त्यानं जायचं कुठं? आपल्या बाजार मंडीमध्ये अनेक दलाल असतात, ते शेतकऱ्याची फसवणूक करतात, पण त्या शेतकऱ्यानं जायचं कुठे? म्हणजे जेव्हा जेव्हा सरकार किंवा व्यवस्था किंवा दलाल किंवा मार्केट याच्यामधून शेतकऱ्यावरती अन्याय होतो मग त्या शेतकऱ्याला न्याय मागायचा. तर तशी काहीच व्यवस्था नाही आज. आणि म्हणून शेतकऱ्याला जर सरकारनं घोषित केलं की तुमच्या कापसाला 4,500 रुपये क्विंटल भाव मिळणार आहे आणि दलालांनी जर वेगळ्या मार्गाने 3,000 3,500 द्यायला गेले तर त्या शेतकऱ्याला अशा किसान लवादामध्ये
शेतकरी लवादामध्ये तक्रार करता आली पाहिजे, सरकारविरोधी जाता आलं पाहिजे, संबंधिताच्या विरोधात जाता आलं पाहिजे आणि एक न्याय मिळवून घेण्याची यंत्रणा ही जर निर्माण केली तर आज शेतकरी आत्महत्या करतायत. बरे आत्महत्या करतोय म्हणजे तो हताश होतो. तो हताश होऊ नये म्हणून त्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था द्या. बाबा तुला इथे एक न्याय मिळू शकतो. जसं आपणाला सर्वसाधारण कोर्टामध्ये लोक केव्हा जातात तर सगळे मार्ग संपल्यानंतर न्यायाच्या अपेक्षेसाठी जातात. तसं आणखीन एक फोरम, आणखीन एक द्वार जर शेतकऱ्यासाठी ओपन केलं तर मरणाच्या दारेकडे जाणारा शेतकरी आणखीन एकदा पुन्हा एकदा विचार करू शकतो, पुनर्विचार करू शकतो. त्यामुळे कायदेशीर यंत्रणा आणि इव्हन शेतकऱ्याच्या दुःखावरती मात करणारी यंत्रणा म्हणून आपण शेतकरी लवादाकडे पाहिलं पाहिजे. बरोबर सर. आणखी तुम्ही बऱ्याच काही विषयावरती तुम्ही संघर्ष करताय. असंच एक तुम्ही ओबीसीसाठी स्वतंत्र ओबीसीची जनगणना आणि स्वतंत्र मंत्रालय या व लोकसंख्येप्रमाणे प्रमाणबद्ध झालं पाहिजे हे तुम्ही संघर्ष यात्रेमध्ये तुम्ही हा विषय घेतलेला आहे. या संदर्भामध्ये काय सांगाल? पुन्हा तेच म्हटलं ना की पार्टी स्थापन झाल्यापासून ओबीसी जनगणना हा कळीचा मुद्दा आहे, प्रामुख्याने मुद्दा आहे. पण ही मागणी खूप वर्षापासून ओबीसी बांधव करत आहेत. सगळे ओबीसी दुर्दैवानं काँग्रेसचा सपोर्ट करत होते, त्यांनी मान्य केली नाही. सगळे ओबीसी बांधव बीजेपीला सपोर्ट करतात, ती बीजेपी विचारत नाही. बहुतेक ओबीसी शिवसेनेत असतात, ती शिवसेना या मुद्द्याला लक्ष देत नाही. आणि या ओबीसी बांधवांना ती गोष्ट कळत नाही की ते ज्या पक्षाच्या पताका झेंडे आपल्या खांद्यावरती घेऊन जिंदाबाद मुर्दाबाद करतात तेच पक्ष त्यांच्या प्रश्नाला मातीमोल करतात हे सुद्धा समजत नाही, शोकांतिक. आंबेडकरवादी संघटना विशेषतः आम्ही सुरुवातीपासून ओबीसीची जनगणना 1931च्या नंतर पुन्हा नाही. मंडल आयोगानंतर वारंवार जनगणनेची बाब समोर आली. सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन गेल्या पण अजून मुद्दा निकालात निघाला नाही. ओबीसी जनगणना न होण्यापाठीमागं कारण जे आहे ते इथला धूर्त प्रस्थापित वरिष्ठ जातीतला वर्ग आहे. तो विशेषतः ब्राह्मण समुदाय. कारण ज्या दिवशी इतर हिंदूपासून ओबीसी वेगळा होईल त्यावेळेला उर्वरित वर्ग हा फार कमी संख्येने आहे आणि ही त्यांची अंतर्गत दुही बाहेर येऊ नये म्हणून जसा गांधीजींनी 1930-31ला बाबासाहेबांना विरोध करताना अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नाही, तुम्हाला हिंदू म्हणून मिळणार, तुम्ही मुसलमान व्हा, ख्रिश्चन व्हा, हिंदूतून बाहेर जा, तुम्हाला घ्या पण हिंदूत राहून मिळणार नाही. तीच मानसिकता ओबीसी जनगणनेच्या बाबतीत आहे की ओबीसीची ओळखच होऊ द्यायची नाही. याचं हे षडयंत्र ओबीसी जनगणनेला विरोध करून ही माणसं करतायत. खरं म्हणजे आपण आजकाल कुणाची जनगणना नाही करत, जंगलातल्या वाघाची करतो, उंदराची करतो, ढोरांची करतो आणि मग समुदायाची माणसं समुदायाची का नाही? आणि जर मराठा आरक्षणासाठी तुम्ही मराठ्यांची जर जनगणना काउंट करताय, तुम्ही सांगता 30% आहे, 35% आहे, मग ओबीसीची पण जनगणना होऊ द्या ना, महाराष्ट्रातली होऊ द्या, देशातली होऊ द्या. त्यामुळे ओबीसींना त्यांच्या विकासासाठी, कारण तेही तेवढेच दुर्लक्षित आहेत, शोषित आहेत, मग त्यांच्याही शैक्षणिक आर्थिक विकासासाठी एक स्वतंत्र मंत्रिमंडळ असावं, गट असावा, एक मंत्रालय असावं, त्याच्यासाठी एक स्वतंत्र बजेटमध्ये निधी असावा. शेवटी आपण हे सगळं करतोय ते ओबीसी, दलित, मराठा हे काही परदेशातले लोक आहेत का? शेवटी भारताचा विकास म्हणजे कुणाचा विकास? भारताच्या लोकांचाच विकास ना. मग भारताचा विकास ज्यांना साधायचा आहे त्यांनी लोकांचा विकास करावा ना. आणि लोकांचा विकास केला तर भारताचा विकास होईल. ही प्राथमिक जर बाब आपण नीटपणे समजून घेतली तर ओबीसी हा देशातला सगळ्यात मोठा भाग आहे. कांशीरामजींनी म्हटलं होतं की ओबीसी की समस्या देश की समस्या, कारण हा सगळ्यात मोठा वर्ग आहे. त्यामुळे या सगळ्यात मोठ्या वर्गाला त्या शोषितपणातून वरती आणणं, त्याच्या विकासाच्या प्रवाहात आणणं काय चुकीचं आहे? त्याच्यासाठी जनगणना करायला विरोध का तुमचा? काही लोकांना भीती वाटते आपली एकरूप एकवटलेली मक्तेदारी नष्ट होईल म्हणून ते ओबीसी जनगणनेला विरोध करतात. हे आहेत डॉक्टर सुरेश माने साहेब. डॉक्टर सुरेश माने साहेबांनी पंचवार्षिक अधिवेशनाच्या संदर्भामध्ये संघर्ष यात्रा, मराठा आरक्षण, ईव्हीएम, कॅर अशा अनेक विषयावरती त्यांनी आपल्याकडं त्या विषयावरती प्रकाश टाकलेला आहे. आणि ह्या आज पुण्यामध्ये आहे, उद्या आणखी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे.
या विषयाला सगळ्या विषयाला त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेले आहे. साहेब नमस्कार. आपण आमच्या बहुजन सैनिकच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला आमच्याशी चर्चा केली. आभारी आहे. थँक्यू. बहुजन सैनिकचे धन्यवाद, आभार. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.